पुन्हा एकदा कॉमेडीच्या ऑर्केस्ट्रात मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड पावर्ड बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट. तो भाई और बहिणी लगेचच कार्यक्रमात सुरुवात करूयात, पण त्याआधी अतिशय मनापासून स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. बाहेर बहिणो स्वप्नील जोशी, बाहेर बहिणो अश्विनीजी काळसेकर मॅडम, आणि बाहेर बहिणो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या तीनही पाहुण्यांचं. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदेजी. आणि बाहेर बहिणो अतिशय मनापासून स्वागत करूयात दोन्ही फॅमिलीचं सतरंगी आणि अतिरंगी. बाहेर बहिणो अतिशय मनापासून स्वागत करत आपल्या ब्रास बँडचं. तर भाई और बहनों लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की पहिल्या पायदान पर कोण येते. रिक्वेस्ट करते हैं मंगेश आणि दिगंबर कराल ना. वाह. तो भाई और बहनों पेश करने जा रहा है अगला गाना. होटल के वेटर, हॉटेल के वेटर जेवण आणना, भूक लागली मला जरा लवकर. हॉटेल के वेटर. तो बाहेर बहिणो येतोय एक हॉटेलचा वेटर. बघूया त्याच्याकडे कुठले गिऱ्हाईक आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आमच्या हर हुन्नरी कलाकारांचं. मंगेश देसाई आणि दिगंबर नाईक. ले लो बाई खाना ले लो, गरम मसालेदार खाना ले लो, या हो या खाना घ्या, गरम मसालेदार खाना घ्या. या 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 या. नमस्कार. नमस्कार. ग्राहक देवो भव ह्या हॉटेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. बरं का. ओके थँक्यू. ग्राहकाला अतिशय गलिच्छ समजण्याची आमची परंपरा नाहीये. त्याने म्हणजे तुच्छ समजून बाहेर काढण्याची आमची परंपरा नाहीये. त्याचा अपमान करून त्याचा उपमर्द करण्याची आमची संस्कृती जाऊ का अजिबात नाहीये. काय चाललंय काय. सुरुवातीला मला वाटलं हॉटेल आहे की वासंतिक व्याख्यान मेळाचं व्यासपीठ आहे. आमचं हॉटेलच आहे. व्याख्यान आम्ही फुकट ऐकवतो. बरं तुमच्याकडे काय काय गरम गरम खायला. गरम म्हणजे बघा शिरा आहे, उपमा आहे, कांदा पोहे आहेत, बटाटा वडा आहे, म्हणजे मसाला डोसा आहे, साधा डोसा आहे, म्हैसूर मसाला आहे. खाजवून सगळं सांगून झालं असेल तर खायचं सांगा. अरे मग हे काय सगळं रुकवातात आलं का. हे सगळे खायचेच पदार्थ आहे. अहो तसं नाही, म्हणजे यातलं सगळ्यात गरम काय. सगळ्यात गरम गॅसची शेगडी आहे. चालेल. काय मस्करी करताय मालक तुम्ही. अहो गॅसची मला खाण्याचं काय गरम. सगळं गरम आहे आमचं. सगळं गरम आहे. मग मला काहीही आणा. काहीही हा पदार्थ आमच्याकडे नाही. चाललंय काय मालक तुम्ही काय मस्करी करताय. अहो म्हणजे या तुम्ही जे इडली वडा सांबार डोसा हे जे काय सांगितलंय यातलं काय ते आणा. यातलं आता काहीच नाहीये. काहीच नाहीये. नाही. तुमच्याकडे उंट आहे. उंट कशाला हो. नाही हे सगळं काहीतरी तयार करेपर्यंत उंटावर एक फेरी मारून येतो मी. माझा पण मिश्किल स्वभाव आहे हो. असले फालतू राजस्थानी विनोद इथे करायचे नाही. हे साध्या मराठी माणसाचं हॉटेल आहे. बर मग काय मिळेल तुमच्याकडे. आमच्याकडे फक्त वडा आहे. फक्त वडा आहे. ठीक आहे वडा आणि चहा आणा. बरं चहा आणतो. बरं चहा साखरेचा आणू की बिन साखरेचा. नाही साखरेचा. साखरेचा चालेल. बरं किती चमचे टाकू. एक का दोन. एक चमचा. एक टेबल स्पून का छोटा स्पून. छोटा स्पून. छोटा चालेल. छोटा आणतो. बरं मी काय म्हणतो तुम्हाला कोमट चहा देऊ, गार देऊ का गरम देऊ. चहा म्हणजे गरमच लागणार ना माझं. म्हणजे साधी गरम सर्वसाधारण का खूप गरम. नाही सर्वसाधारण गरम. चालेल आणतो. बरं मी काय म्हणतो चहा तुम्हाला कपातून देऊ की. नाही परात मग किंवा ते टँकर आणा एखादा टँकर. अहो चहा तुम्ही मगातनच देणार ना मालक. तसं नाही. काही लोकांना कप बशी लागते, काही लोकांना नुसता कप चालतो. तुम्हाला नुसता कप चालेल. नुसता कप कसा चालेल त्यात चहा पण लागेल ना. अरे लागेल. मग जरा आणा ना पटकन. आणतो. बरं तसं नाही म्हणजे नुसता कपात चहा दिली तर. बरं आणतो. एक काम करू तुम्ही मला पटकन चहा द्या नाही तर मी समोरच्या हॉटेलमधून चहा पिऊ का. नाही बसा. बऱ्याच दिवसापासून डोक्यात एक प्रश्न खवळतोय. काय. कपाचा कान कपाच्या कुठल्या बाजूला असतो.
आता उजव्या हातात असेल तर उजव्या बाजूला, डाव्या हातात असेल तर डाव्या बाजूला. अरे हट, कपाचा कान कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो. मिस्किल. तुम्ही किती मस्करी करताय, जाऊ का मी बाहेर? गिराईकाला रिकाम्या हाताने बाहेर पाठवण्याची आमची परंपरा नाही. असं मग तुमच्या हॉटेलमधली कप बशी घेऊन जातो समोरच्या हॉटेलमध्ये, चालेल? तसं नाही, गिरायकाच्या मनात खूप शंका असतात, समाधान व्हावं म्हणून सगळ्या शंका विचारून घेतल्या. मालक, तुमचं सगळं शंकांचं निरसन झालं असेल तर वडा आणि चहा आणा. बरं वडा, बरं सिंगल वडा आणू का डबल? सिंगल. सिंगल 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 हा सिंगल झालं नाही माझं. अहो सिंगल वडा आणा, वडा. अरे हो वडा. बरं बटाटे वडा आणू का मेंदू वडा? तुम्हाला मेदू वडा म्हणायचंय का? तेच बोललो, मेंदू वडा. नको नको, मला मेंदू वडा नाही, मला बंडू वडा आणा. हा? मला बटाटे वडा आणा. बरं आणतो, बटाटे वडा आणतो. बरं तुम्हाला सांबार चटणी काय लागेल? हो लागणार. मग सांबार आणू का चटणी? दोन्ही आणा. दोन्ही एकत्र मिक्स करून आणू का वेगळे वेगळे? एकत्र मिक्स कसं करून आणणार तुम्ही एकत्र मिक्स? वेगवेगळंच आणणार ना? नाही तसं नाही, काही लोकांना चटणी वडा सांबार वेगळे लागतं, काही लोकांना सांबार वडा चटणी वेगळी लागते. नको नको, मला ना म्हणजे वडा सेपरेट, चटणी सेपरेट, सांबार सेपरेट, सगळं सेपरेट आणा. अरे बापरे, एवढं सगळं सेपरेट आणायचं? काय झालं? एवढ्या डिशा आणि वाट्या नाहीये तो आमच्याकडे. मग एखाद्या पातेल्यामध्ये सगळं टाका, त्याचा कालवा करा आणि आणून द्या. अरे बापरे, खूपच भूक लागली. अरे खूप भूक लागली आहे. मग सकाळी नाश्ता का नाही केला? म्हणूनच तिकडे आलोय ना. कशासाठी अरे आला? कशासाठी आलोय? इथं कशासाठी आलोय? नाश्ता करण्यासाठी आलाय नाश्ता तुम्ही? करायला आलोय, मला नाश्ता द्या हो लवकर. हो, काय ते देतो. तुम्हाला वडा सांबार मिरची समोसा काय असेल तर द्या हो मला. तुम्ही मला ना चमचा आणि गोटी दिली तरी चालेल, ती खाऊन मी निघेन. चालेल, मग हे घ्या चमचा गोटी. खा खा खा. हा पाडायची नाही, पाडल्यावर आऊट होतो माणूस. आता मी बोलतो 1 2 3 4. आता वळा, नाही तर राऊंड पूर्ण नाही होत. पडली गोटी पडली. नाही नाही, उचला आणि परत ठेवा. 1 2 3. काय लावलंय काय तुम्ही? हे काय लावलंय काय? डोकं दुखायला लागलंय माझा. गेली डोकेदुखी गेली काय विचारत होतो. हे बघा, तुम्ही मला पटकन वडा आणा, मी आधीच सांगतो तुम्हाला. बरं आणतो. तुम्हाला आंबूस वडा पाहिजे का पचका वडा? आता आंबूस वडा काय? अहो 4-5 दिवस बटाट्याची भाजी राहिली का त्याला आंबूस वास येतो, तो आंबूस वडा. नको नको. आणि पक्का वडा काय? पचका वडा. असे हात करा. असे हात. करा करा पटकन करा. त्याने बटाटे कुस्करा. वळा वळा ते मळा मळा. आवाज कसा येतो बघा. पचाक पचाक. हा पचका वडा. नको, मला आंबूस वडा पण नको, पचका वडा पण नको. श्राद्धाला जातात ना तो सुद्धा वडा चालेल, पण त्या वडा. बरं कमी तिखट पाहिजे का खूप तिखट? कमी तिखट. बरं तिखट घालू का मिरची घालू? मिरची घाला, मिरची. मग छोटी घालू का मोठी मी भोपळा? छोटी घालू. नाही, छोटी मिरची घालू. अरे बापरे, तुमचा उपास नाहीये ना? तो उपवासाचा काय अरे संबंध? काही लोक उपासाला पण बटाटे वडे मागवतात. मला उपवासाला बटाटा वडा कसा चालेल? तसाही बटाटा वडा कसा चालेल? त्यांना बाई कुठे असतात? तुम्ही मस्करी करता का काय करताय? मला पटकन द्या ना काहीतरी, फार भूक लागली हो. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, आतडी सगळी बाहेर येतील. अरे बापरे, एवढी भूक लागली आहे? हो. मग तुम्ही काही खाऊन का नाही घेत? इथं कसा आलो? खायला चालू अरे हो, खायला चाललोय. मला वडा सांबार इडली समोसा काहीतरी द्याव. लक्षात आलं का तुमच्या? नाही आलं. नाही म्हणजे तुम्ही बोललात ते सगळं लक्षात आलं, पण बटाटे वड्यात घालायला नाही आलं. मग त्याच्यामध्ये ना गाजर घाला, परसबी घाला, वांगी घाला. ऐकूनच घेत नाही हा माणूस. नाही ते काम करतात, मासे घाला, मासे. बोंबील आणि सुरमई आणि गाणं म्हणा. सुकट बोंबील. मासे मासे. नको टेन्शन घेऊ, आता मी पटकन जातो आणि तुमच्यासाठी 2 बटाटे वडे आणतो. लवकर आणलेच पाहिजे बटाटे वडे. अहो मिस्टर मिस्किल, एक विचारायचं होतं. आता काय? बटाटे वडे तळायला शेंगदाण्याचं तेल घेऊ का सनफ्लॉवर? तुम्ही तुमच्या डोक्याला तेल लावत असेल ना, ते असं पिळा आणि त्यात वडे तळा आणि खाऊ घाला मला. समजा मी डोक्याला तेलच लावलं नसेल तर? तुम्ही मला वडे आणून देताय का नाही आणून देता सांगा मला तुम्ही. लगेच देतो. एवढी भूक लागली आहे तुम्हाला? खूप भूक लागली आहे मला. अहो मग तुम्ही काही खात का नाही? काय करताय? अरे देवा, डोक्यात खाली तुमच्या. तुम्हाला काहीतरी होईल. काय झालं?
तर थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. नाही खायला नाही खायला नाही. पाणी पाणी आण पाणी आणतो, पाणी आणतो, थांबा, पाणी आणतो. पाणी पाणी. अजून एक विचारायचं राहिलं, साधं पाणी आणू का फ्रीजचं? आता माझ्या ताकद नाही. अरे देवा, मंगेश देसाई गेला, आता परत दुसरा पार्टनर शोधा. बाहेर मेनू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांच्यासाठी. जोरदार टाळ्या. वा, तुमचं हे कॉमेडी हॉटेल आम्हाला फार आवडलं. बघूयात परीक्षकांना कसं वाटलं. दिग्या आणि मंगेश, दिग्या आज तू मालवणी माणूस केला नाहीस, आम्हाला चुकल्यासारखं झालं. सो मालवणी माणूस म्हणजे दिगंबर नाईक असं एक समीकरण या मंचावर झालेलं आहे. पण तू आज मालवणी माणूस केला नाहीस, एक व्यक्तिरेखा सादर केलीस आणि फार मजेशीर केलीस. मला फार मजा आली आणि तुमची गिव्ह अँड टेक दिवसेंदिवस बेटर होते. त्यामुळे दुसरा पार्टनर शोधू नका. सो मजा करा. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅन, खूप सुंदर ऍक्ट झाला. तालीम खूप चांगली आहे तुमच्या दोघांची. वेल रिहर्स ज्याला म्हणतात तशी होती. आणि दिगंबर, तुम्ही फार एक वेगळं कॅरेक्टर सादर केलं. हा तुमचा ऍक्ट होता आणि मंगेशनी साथ खूप छान दिली. आणि मला माहिती आहे मंगेश, तू खूप भुकेलेला आहेस, त्याच्यामुळे माझ्याकडे खांडवी आहे, त्यामुळे आपण ती खाऊया आणि सेलिब्रेट करूया. थँक्यू सो मच फॉर लवली ऍक्ट. वा, आणि बघूयात की किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर, किती गुण? बाहेर मेनू 9.5 आणि अश्विनी मॅन 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या. पण पुढे जाण्या अगोदर आपल्याकडे ते पाहुणे आलेले आहेत, मला त्यांना विचारायचंय. भरत जाधव यांना कसा वाटलाय? पस्कवाडा आवडला. अतिशय उत्तम आणि दोघांची एनर्जी, मंगेशच्या रिॲक्शन्स पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत जशा दिगंबरच्या काही गोष्टी आहेत. आणि खरंच म्हणजे धमाल आम्ही एन्जॉय केलाय. ऑल द बेस्ट आमच्या. थँक्यू.